आज आहे जागतिक थायरॉईड दिवस. मित्रांनो, जीवनशैलीचे आजार जे आहेत त्याच्यामध्ये आपण अंतर्भाव करतो. शुगर, ज्याला आपण मधुमेह म्हणतो, रक्तदाब, ज्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो, रक्तामधल्या चरबीचे विकार, त्याच्यानंतर हृदयाचे विकार, ह्या सगळ्या आजारांच्या लोकांना उष्माघाताचा प्रॉब्लेम जास्त असतो. जसं आता ऊन वाढलं आहे, सध्याचं टेम्परेचर जवळपास 42 डिग्री आहे. हे 42 डिग्री जरी आपल्याला दिसलं आपल्या समोर, तरी ते रिअल फील जे आहे ते आहे 45 डिग्रीचं. आणि उष्णता वाढली, सोबत दमटपणा पण वाढला आहे. अंगामध्ये घामाच्या धारा फुटतात प्रत्येकाला. अशा वेळेस निर्जलीकरण, ज्याला आपण डिहायड्रेशन म्हणतो, त्याचा धोका आपल्याला संभवतो. आणि आमच्या आजारांच्या लोकांचं डिहायड्रेशन झालं तर त्यांना रक्तवाहिन्या ब्लॉक व्हायची भीती जास्त असते. हे असल्यामुळे प्रत्येकाला मी सल्ला देईल की पाणी व्यवस्थित प्या. एकदम थंडगार पाणी पिऊ नका. थंडगार पाणी पित असाल तर पाणी कमी जाते, म्हणून माठातलं पाणी किंवा त्या टेम्परेचरचं पाणी आपण घेऊ शकता. ORSची पाकिटं मिळतात, तुमच्या जवळच्या PSCला मिळतील किंवा तुमच्या जवळच्या मेडिकलला मिळतील. जी माणसं शेतामध्ये उन्हात काम करतात त्यांच्याकरता अत्यंत महत्त्वाची गोष्ट, अर्धं पाकिट सकाळी, अर्धं पाकिट सायंकाळी उन्हात काम करत असताना आपण पिलं पाहिजे. इव्हन पत्रकार बांधव जे बाहेर फिरतात त्यांच्याकरता पण ORS फार आवश्यक आहे. तिसरा मुद्दा, आमच्या शुगरच्या पेशंटनी बिना चप्पल बाहेर फिरू नये. सँडल, बूट घालून फिरावं, कारण फारशी खालची जी जमीन आहे ती गरम झालेली असते आणि मग जखम व्हायची शक्यता आपल्याला वाढते. चौथा मुद्दा, शेतामध्ये सध्या बरीच कामं चालू आहेत आणि शेतामधली मशागत करत असताना पावलांना इजा नको व्हायला पाहिजे म्हणून पायात बूट, चप्पल ह्या गोष्टी वापरणं आवश्यक आहे. पाचवी गोष्ट, जे कपडे आहेत आपले ते पाहिजे कॉटनचे, म्हणजे सुती कपडे पाहिजेत. कपडे एकदम पातळ पाहिजेत आणि त्यांचा कलर जो आहे तो फेंट पाहिजे. आसमानी कलरचे, बदामी कलरचे किंवा पांढऱ्या कलरचे कपडे आपण घातले पाहिजेत. होईल तिथपर्यंत जीन्सची पॅन्ट घालू नका. जीन्सच्या पॅन्टचे कापडाची जाडी जास्त असते आणि मध्ये घाम फुटतो आणि मग त्या लोकांना फंगल इन्फेक्शन व्हायची भीती जास्त असते. तर शक्यतोवर सुती कपडे, पातळ कपडे आपण वापरले पाहिजे. ह्या 5-6 गोष्टींची आपण काळजी घेतली तर सूर्याचा मुकाबला तर तसं कोणी करू शकत नाही, पण सूर्याची जी अवकृपा आपल्या मराठवाड्यावरती होतं आहे त्याचा काही प्रमाणात आपण मुकाबला करू शकू. उष्णता वाढली की मधुमेह रुग्णाचे दुष्परिणाम वाढतात. अंगातलं पाणी कमी झालं की अंगातल्या साखरेचं कॉन्सन्ट्रेशन वाढते. या लोकांच्या औषधी पण बरोबर काम करत नाहीत. बरेच लोक इन्सुलिन पण घेत असतात. इन्सुलिनचं स्टोरेज समजा बरोबर झालं नाही, थंड नसेल ते, तर मग त्यांचं इन्सुलिन बरोबर काम करत नाही. तर शुगर वाढणं, दिवसाची लांबी जास्त असल्यामुळे शुगर लो होणं, काम जास्त केल्यामुळे शुगर लो होणं, या सगळ्या गोष्टी संभवतात. म्हणून जवळच्या डॉक्टरांकडनं 15-20 दिवसाला एकदा शुगर आपण आपली तपासून बघितली पाहिजे. पाण्यासोबत मी तुम्हाला ORS घ्यायला सांगितलं आहे. नारळ पाणी आपण पिऊ शकतो. जी माणसं डायबिटीस नाही ती उसाचा रस पण घेऊ शकतात, नारळ पाणी पण पिऊ शकतात. मुख्य मुद्दा आहे की पाणी वाढवायला पाहिजे. जितकं आपण पाणी जास्त पिऊ तितकं प्रॉब्लेम कमी राहतील. आणि आणखी त्याला उपप्रश्न पण आपण जोडू शकतो की काही लोकांच्या किडनीला सूज असते, विशेष करून डायबिटीसचे जे पेशंट असतात त्यांच्या किडनीला सूज असते. अशा वेळेस त्यांनी पाण्याचं प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्याने बरोबर ठरवायचं.